कर्जत पकडली आहे फास्ट ट्रेन. जायचं आहे आम्हाला अंबरनाथला. घाटकोपरवरनं 2-4ची पकडली आहे. हिंगोली स्टेशनला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे ट्रेनमध्ये. का कोण जाणे, पण ट्रेनच बंद आहे बघा. ट्रेन थांबूनच राहिली आहे. नेमकं आम्ही चाललो आहे अंबरनाथला आणि ट्रेनच बंद आहे पूर्ण बघा. मित्रांनो, ॲक्च्युली ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे फास्ट लोकल आहेत ना, त्या थोड्या वेळासाठी स्थगित करण्यात आल्या आणि इकडे स्लो लोकल पण नाही. आता नेमकं आम्ही डोंबिवलीला येऊन फसलो म्हणजे अडकलो आहे. ट्रेनमध्येच आहे पण काय स्लो पण नाही आहेत, काय समजत नाही. परत जायला पण गाड्या नाहीत. काय म्हणजे मधल्यामध्येच अडकलं. हालत खराब झाली. काय करायचं समीक्षा? आता काय माहिती ओव्हरलोड वायरचा प्रॉब्लेम झाला आहे का काहीतरी प्रॉब्लेम झाला पण तांत्रिक कारण सांगतायत. आपल्याला परत जाऊन आपल्याला इकडे दुसऱ्या स्लो ट्रेननेच जावं लागणार आहे. चला आता आपल्याला 2-3 स्टेशनच आहे. चला. पाऊस बघा, पाऊस पण आला आहे आणि ट्रेनचा पण प्रॉब्लेम आहे. सगळा प्रॉब्लेम आहे. आम्ही बरोबर आलो बसायला, पण मला कधी नव्हती जागा भेटली होती. हे बघा सगळं गडबड आणि आज एक तर वर्किंग डे. आम्ही अंबरनाथला उतरलो 4:30ला, 4:45 झाले आणि गर्दी बघा किती आहे. आता आलोय आपण अंबरनाथ स्टेशनवरून. अंबरनाथ ईस्टला आलोय आपण. चाललोय इथे प्रसिद्ध अशा शंकराच्या मंदिरात. आपण ऐकलं होतं त्या मंदिराबाबत खूप. आता हे बघा यात्रा, कावड घेऊन चालले. गर्दी आज ॲक्च्युली ट्रेनचा प्रॉब्लेम झाल्यामुळे गर्दी भरपूर आहे. आम्ही आलो आता ईस्टवरनं आम्ही रिक्षा पकडली. आता मग शिव मंदिरात जायचं आहे. शेअरिंग रिक्षा भेटते असं आहे. अंबरनाथ ईस्टवरनं शेवटी आपण आलो आहे प्राचीन शिव मंदिर अंबरनाथच्या प्रवेशद्वारावर आलो आहे. आणि आज नेमकी गर्दी बघा. आणि आता बघा लाईन बघा प्रवेशद्वारापासून, कारण आज श्रावणातला पहिला श्रावणी सोमवार येतो. चला या पटापट जाऊ आपण, कारण परत ट्रेनचे प्रॉब्लेम आहेत आणि आपल्याला जायचं आहे. चला आपण दर्शनासाठी चाललो आहे. चला आपण जाऊ पटापट. लाईन चालूच आहे. लाईन सगळी चल पटापट, लाईन चालू आहे. मोठ्याने बोल. चला मंडळी, फायनली आपण आलो आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ. तर आलो आहे. गर्दी आहे भरपूर, कारण आज श्रावणातला पहिला श्रावणी सोमवार आहे. तर आपण आलो दर्शनाला. अंबरनाथ येथे ते मंदिर आहे आणि आपण जाऊया. गर्दी तर भरपूर आहे, कारण बरोबर सगळेच भक्तगण आले दर्शनासाठी. तर गुड इव्हनिंग मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? आवाज जात नाही ना? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर ब्लॉगची सुरुवात म्हणजे मगाशीच झाली, पण आता ऑफिशियली इंट्रोडक्शन करून मी आता देतो तुम्हाला.
तर मंडळी, आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. तर आपल्याला श्रावणी सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्व यूट्यूब परिवाराला. आणि आता आपण आलो आहे अंबरनाथ येथे. अंबरनाथ येथे प्राचीन शिवमंदिर आहे, तिथे दर्शनाला आलो आहे. जसं आपण दरवर्षी काही ना काहीतरी सिरीज करत असतो, शंकराचं मंदिर वगैरे असं ठिकाणी पूजा करत असतो. तर आज आपण आलो आहे अंबरनाथला. बऱ्याच लोकांनी आपल्याला सांगितलं तिथे मंदिर आहे, बरेच लोक आजूबाजूचे आपल्या पण जाऊन आली होती. तर आपण आलो आहे दर्शन घेण्यासाठी आणि आता लाईन आहे प्रचंड. आणि त्यापूर्वीची आता गोष्ट तुम्हाला सांगतो. मग अशी तुम्ही बघितलं असेल ट्रेनमध्ये. तर आपण आलो होतो बरोबर 2 वाजता घाटकोपर स्टेशनला आलो होतो. ट्रेनही चांगली फास्ट ट्रेन भेटली होती, पण नेमका येऊन डोंबिवली इथे प्रॉब्लेम झाला होता. तर डोंबिवली इथे प्रॉब्लेम झाला. कशाला नाही जात. डोंबिवली इथे प्रॉब्लेम झाला कारण ठाकूर्ली आणि कल्याण दरम्यान काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. टेक्निकल ओव्हरहेड वायर तुटली. त्याच्यानंतर मग 15-20 मिनटं ट्रेनच नव्हती. त्याच्यानंतर मग अर्धा तासाने बरोबर आपण दुसरी ट्रेन पकडली अंबरनाथ. ती पण एवढी स्लो चालली होती ना, ठाकूर्ली त्याच्यानंतर कल्याण एवढी स्लो झाली. कल्याणनंतर मग फास्ट आली. तिथनं उतरून आपण आलो इथे अंबरनाथला ईस्टला आलो. तिथनं शेअरिंग रिक्षा पकडली. शेअरिंग स्टेशनच्या बाहेरच शेअरिंग रिक्षा लागतात, 20-20 रुपये घेतात. आणि तिथनं आता आपण आलो मंदिरात. तर मंदिरात आज ॲक्च्युली श्रावण सोमवार आणि त्यात श्रावणी सोमवार याच्यामुळे प्रचंड गर्दी आहे. पण त्या लाईन व्यवस्थित हलती आहे, मूव होते लाईन पटापट, त्यामुळे कंटाळा देखील येत नाही आहे. आणि भोलेनाथांचं दर्शन घेऊन बरंच वाटतं. त्यामुळे कितीही लाईन असो आपण दर्शन तर घेणारच आहोत. अशी मजा आहे, पावसाचं वातावरण आहे. इथं मंदिराच्या समोरच कुठला तरी डोंगर दिसतोय. तर तुम्हाला माहिती असेल तर सांगा, त्या डोंगराचं नाव कमेंट करा. काढताय तिथं चाप वगैरे काढायचं तुला घर काढ. इथपर्यंत आलो आणि अजून पुढे बघा लाईन किती आहे. आतमध्ये मंदिर आहे. मेळा जत्राच भरले. हे बघा, आपल्याला ही नदी क्रॉस करून जायची आहे. कुठली नदी आहे काय माहिती. तिकडे पूजा पण करतायत नदीत. नदीचं नाव नाही माहिती, पण पाणी जबरदस्त आहे. अंबरनाथची कुठली नदी आहे. आमची लाईन पुढे गेली. लाईन लावून आलोय पण पटपट. आणि ते आता इथे पुढे जायला किती वेळ लागते काय माहिती. मंदिरात जायचं आपल्याला. मंदिरात पण लाईन असेल. मंडळी, मंदिर बघा एकदम प्राचीन आहे. पण आत्ता पण बघू, आत्ता पण फिरून फिरून भरपूर लाईन आहे. आमच्या पाठी लाईन बघा किती आहे. फार रस्त्यावरून आलो पण त्या गेटपासून बाजूला नदी आहे. अंगणात तर पोचलोय. हे बघा मंडळी, सगळा थकवा सगळा त्रास निघून गेला. सुंदर असं मंदिराचं बांधकाम, जुनं एकदम दगडात. मंडळी किती सुंदर बांधकाम आहे बघा. किती वर्षांपूर्वी असेल, शेकडो वर्षापूर्वीचं. मंदिराचा कळस, विविध देवी देवतांच्या मूर्त्या,
मंडळी म्हणजे विशेष बघा याच्यावरनं प्राचीन हे बघा प्राचीन मंदिर आहे याचं बघा एक पुरावा आहे, ठोस पुरावा भेटतो बघा इथे. हे बघा काही ठिकाणी बघा मूर्त्यांचे अक्षरशः अवशेष झिजलेले आहेत, झिजून दगडाचे झिजून म्हणजे दगडाला झिजायला किती वर्ष लागत असेल याचा विचार करा. आणि बघा अक्षरशः हे बघा हा पण भाग समोर झिजलेला आहे. बघा मूर्त्या काय झिजलेल्या आहेत अक्षरशः, ती प्राचीन खरंच. आणि इतकं कोरीव काम दगडामध्ये. मंडळी गणपतीची मूर्ती आहे असं वाटतंय, कारण त्याच्यावरनं तसं वाटतं, कारण तिथे काही खाली लिहिलेलं नाही, पण गणपतीचीच मूर्ती वाटते, कारण सोंडेसारखा आकार दिसतोय. ते अक्षरशः मंडळी काय सवरती पार झाडं उगवले, छोटे वेली पण उगवल्यात. संपूर्ण कावड यात्रेचे पायापासनं ते पार ती कळसापर्यंत पूर्ण दगडी बांधकाम आहे. मी जे म्हणते बघा हे अवशेष जागोजाग गेलेले आहेत बघा. छोटे छोटे मूर्ती एकदम केवढे. मग त्यावेळेला बघा स्थापत्यशास्त्र किती पारंगत होतं बघा. ती बघा एक एक नक्षी आहे ना, एकदम भावल्यांचे छोटे छोटे भावल्यांसारखे बघा. हो विविध प्राणी, नंदी बघा, नंदी आहे, हत्ती आहे काय काय ठिकाणी. बघा इथं तीर्थ वगैरे काय ठेवायचं, देवाची पाठीमागचं आहे. एक वेडा होतोय देवाला आपल्या ना, प्रदक्षिणा पण होतो. पण ॲक्च्युली गर्दीचं उत्तम नियोजन आहे इथे, खूप छान नियोजन आहे. मंदिर कमिटी, पोलीस प्रशासन खरंच. किती छान, हे मन भरतच नाही मंदिराचं, एवढं छान असं. गणपतीचं मंदिर बघा, पिंडी बघा. मंदिराचं नक्षीकाम बघून अक्षरशः मन तृप्त होतं. छान असं परिसरात बघा. हे हाऊस स्वरूपात आहे, त्यात किती कासव आहेत बघा. मंदिराच्या बाजूलाच हाऊद आहे असा, कासव बघा किती आहेत त्याच्यात. बघा आपल्याला वाटलं आपण आलो, एंट्री केली, पण नाही. आता इथनं परत अशी लाईन आहे. पण चला लाईन आहे, शिस्तीत दर्शन होत आहे, त्याला महत्त्व आहे.
ॲक्च्युली झालं आता गर्दी भरपूरच आहे आतमध्ये. म्हणजे आता आम्ही आलो आहे रस्त्यावरनं लाईन लावणार आहे. मला वाटलं पटापट आतमध्ये दर्शन होईल पण नाही बराच वेळ लागणार आहे. बघूया जर आपला एक टाईम लिमिट ठरवलं आहे त्या टायमाच्या आत झालं नाही तर आपण नंदीच्या इथनंच दर्शन घेऊ आणि जाऊ. कारण काय करणार कारण मुलं पण घरी एकटी आहेत. पाऊस तुम्हाला दाखवते आतमध्येच लय गर्दी झाली. पाऊस पण चालू आला आहे आणि त्या ट्रेनचा पण इश्यू आहे. मंडळी लाईन बघा किती आहे. आम्ही रस्त्यापासून लाईन लावली होती अक्षरशः 2 तास झाली तरी अजून आम्ही आतमध्ये नाही गेलो. कार्यक्रम वगैरे लावला आहे. पुढे तिकडे वरती स्टेज बनवला आहे कार्यक्रमांसाठी वगैरे. सर ते शेवटी आलो आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ. अजून बघा किती गर्दी आहे. ही तर आतली गर्दी आहे मंडळी पण रस्त्यापासूनची किती गर्दी असेल बघा. विचार करा आज श्रावणी सोमवार आहे. छान असं वातावरण. मंडळी हे बघा आता आरती चालू. आरतीसाठी थांबले आणि आपण चला मुखदर्शन घेतलं आणि आपण चालले निघालो आहे कारण आपल्याला परत लांब जायचं आहे. तर चला मंडळी आता जाऊया. आपण दर्शन घेतलेलं आहे. पुन्हा नक्की येऊ. नाही इथनं नाही घेऊन निघाले. लाईन बघा आता कुठे अजून किती आहे बघा. चला आता निघूया. रिक्षा भरल्यावर सीटवर रिक्षा आहे. गर्दी बघा ट्रेन लेट असल्यामुळे भयानक गर्दी आहे. भयानक बापरे देवा. मंडळी तुम्ही रेल्वे स्टेशनची तर भयानक परिस्थिती आहे. बाप रे बाप. बसला पण तेवढीच गर्दी आहे. बघितलं मंडळी आपल्या मुंबईकरांची काय हालत आहे. ट्रेन लेट असली की अशी हालत सगळी. आणि आज पहिलाच कामाचा पहिलाच दिवस. किती ट्रॅफिकचा किचाट आहे. घाटकोपरवरून येताना इथे सर्वोदयपर्यंत येताना किती ट्रॅफिक लागलं बघा. या ट्रेनचा पण प्रॉब्लेम आहे. भरपूर प्रॉब्लेम आहे. भयानक एकदम. मंडळी तुम्ही बघितलं तर आपण गेलो होतो अंबरनाथला प्राचीन शिव मंदिरात. तिथे दर्शन केलं आणि आपण आलो. श्रावणाचा पहिला सोमवार होता आणि आपलं छान दर्शन झालं. फक्त येताना उशीर झाला कारण जातानाच आपल्याला ऑलरेडी ट्रेन लेट असल्यामुळे भरपूर उशीर झाला. येताना खूप कंटाळलो होतो आणि आता ऑफिसचं काम करायला पण उशीर झाला. त्यात नेट बंद होतं. भरपूर उशीर झाला आणि आता मंडळी झोपतो आहे. खरंच झोप आली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून सांगा. कमेंट करून सांगा. तो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. गुड नाईट. शुभरात्री.